साडी म्हणजे आपला बायकांचा एकदम जवळचा काळजाचा विषय आहे। आपल्याला दररोज जरी वेगवेगळी साडी दररोज एक घेऊन दिली तरी मन भरणार नाही। बाकीच्यांचं तर मला काय माहित नाही, पण माझं स्वतःचं सांगते, मला दररोज जरी एक साडी घेऊन दिली ना तरी मी काय म्हणणार नाही बस करा, मला साड्या नको, मला एवढ्या साड्या आवडतात। फक्त एवढंच आहे की मी डेली घालत नाही। तर एवढ्या सगळ्या साड्या घेऊन आपण करणार काय जर घालताच येत नसेल तर? तुमचा टाइम वेस्ट न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार मंडळी, मी कोमल, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तुम्ही सगळे तर मला बिलकुल ओळखत नसतात, कारण माझं चॅनल जुनंच आहे 4 वर्षापूर्वीचं, पण मी आता पोस्ट करत आहे व्हिडिओ आणि कंटिन्यू पोस्ट करायचं मी ठरवले। पण तर तुमचा टाइम वेस्ट न करता चला मग बडबड न करता मी व्हिडिओला सुरुवात करते। स्टार्ट। तर मी अगोदरच क्लिअर करते, ही साडी मी ना संक्रांतीला घातली होती म्हणून थोडीशी म्हणजे गोळामोळा झाली आहे, त्याला आम्ही चोळामोळा म्हणतो। तुम्ही काय म्हणता मला कमेंटमध्ये सांगा। तुम्ही जी आत्ता व्हिडिओमध्ये गाठ बघितली ती गाठ मारायचं अगोदर, कारण तुम्ही जर कुस्ती जरी खेळली ना साडी घालून तरी ती साडी फिटणार नाही। त्याच्यामुळं ना साडी घालताना पहिल्यांदा एक छोटीशी गाठ मारून घ्यायचं सुरुवातीच्या पदरला, आणि ते व्यवस्थित सगळीकडं टक करून घ्यायचं। आणि ते झाल्यावर पहिल्यांदा जेव्हा आपण पदर बनवतो ना, पदर बनवताना सुरुवातीला आधी त्याचं टोक बनवायचं, आपल्याला किती त्याची लांबी पाहिजे रुंदी पाहिजे ते आधी बघायचं, मगच पदर बनवून घ्यायचं। त्याच्यामुळं ना पदर विचकत नाही, इकडं तिकडं मिऱ्या होत नाहीत पदराच्या, आणि मग नंतर खालचं करायला घ्यायचं। त्याच्यामुळं काय होते परत म्हणजे ते प्लेट इकडे तिकडं होत नाहीत म्हणजे पदराच्या, आणि पदर लगेचच सेट होतो। मला साडी घालण्यात सगळ्यात टफ पॉईंट म्हणजे पदर बनवायचाच वाटायचा अगोदर, जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा। आता मी 2 मिनिटात साडी कशी पण असू दे घालते। हलचल तर आम्ही मिरवण्याच म्हणतो बाबा, तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये सांगा हे पण। तर मिरवण्या करून घ्यायचं, आणि मिरवण्या करायला जास्त टाइम पण लागत नाही, आणि मिरवण्या नेहमी ना जेवढा आपला हात असते तेवढा करायच्या, म्हणजे मोठ्या मोठ्याच करायच्या। जास्त छोट्या केलं ना तर इथं पोटाच्या तिथं असं म्हणजे फुगतं, ते जास्त उंच दिसते। त्याच्यामुळं ना मोठ्या मोठ्याच करून घ्यायचं। आणि हे जे तुम्ही बघताय ना ही वाली ही ट्रिक ना ही माझ्या मनाचीच आहे। तर मी नेहमी काय करते, हे जे आपला इकडून वरून आलेला पदर असतो ते मिरवण्याच्या खालून काढायचा, मिरवण्याच्या वरच्या खाल्ल्या बाजूकडून काढायचा, आणि त्याला सगळ्या मिरवण्याच्या खालून इकडून असं खुपसून टाकायचं। मी तिथं नेहमी एक छोटीशी गाठ परत एक गाठ मारते तिथल्या जागी, म्हणजे ते नंतर हिंडताना फिरताना चालताना निघू नये म्हणून। आपण ही असं इकडून हे जी ट्रिक वापरला ना, तुम्ही एकदा ट्राय करून बघाच नक्की, आणि मला कमेंटमध्ये येऊन सांगा। असं परफेक्ट सेक्सी फिगर दिसलं पाहिजे म्हणजे पाहिजे, मग बाहेर 4 किलो पोट असू द्या काही असू द्या, स्वतःला कमी नाही समजायचं। आणि नेहमी साडी आहे ना तळपायापर्यंत घालायची, तुमची 5,000ची असो 10,000ची असो, मग त्याला काहीच अर्थ राहत नाही जर वर घातली तर। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट नक्की करा। ज्यांनी कोणी माझा व्हिडिओ बघत असेल ना तर प्लीज कमेंट करा, कारण कमेंट बघून असं म्हणजे थोडंसं मनाला असं रिलॅक्स वाटते की हा कोणीतरी आपला व्हिडिओ बघतंय। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।